लडाख. सहस्रावधी रंगछटांच्या रांगोळीनं नटलेला हिमालय, मनमोहक ताजी रानफुलं. जिथवर दृष्टी जाईल तिथवर पांढरा शुभ्र बर्फ अंगाखांद्यावर घेऊन पसरलेल्या पर्वतरांगा, कोवळ्या सूर्यकिरणांनी उजळून निघालेली हिमशिखरं. अशा अप्रतिम निसर्ग सौंदर्यानं नटलेला हिमालयाच्या कुशीतला हा नयनरम्य भूप्रदेश. काही वर्षांपूर्वीपर्यंत लडाख हा पृथ्वीवरचा स्वर्ग पाहायला जाणं तितकंसं सोपं नव्हतं. पण एका धडपड्या ध्येय वेड्यानं हे धाडस करायचं ठरवलं आणि त्यातूनच जन्म झाला ईशा टूर्स या अनोख्या ट्रॅव्हल कंपनीचा. तो ध्येयवेडा तरुण म्हणजेच आत्माराम परब. इथल्या अलौकिक निसर्ग सौंदर्याची अनुभूती देण्याच्या ध्येयातून सुरू झालेली ही सफर आज एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली आहे. अगदी सगळ्या वयोगटातील हौशी पर्यटकांना विविध ऋतूंमधल्या लडाखचं त्यांच्या मनासारखं दर्शन घडवताना आत्माच्या लडाख भेटींचा शतकी टप्पा पार झाला. 2013 सालीच लडाख हिल काउन्सिल या लडाखमधल्या प्रतिष्ठित संस्थेनं आत्माराम परब यांना त्यासाठी गौरवान्वित केलंय. आणि आत्तापर्यंत 50,000पेक्षा जास्त पर्यटक ईशा टूर्स सोबत लडाखला जाऊन आले आहेत आणि यापुढेही अगदी आवर्जून जात राहणार आहेत. ह्या उत्तुंग भरारीसह ईशा टूर्सला अर्थातच भारतातील इतर पर्यटन स्थळं सुद्धा खुणावू लागली. पण ऑफबीट अँड एक्झॉटिक हे ब्रीद असलेल्या ईशा टूर्सनं त्यातल्या मोजक्याच पण नाविन्यपूर्ण स्थळांची निवड केली. तिथल्या अगदी क्वचितच पाहिल्या जाणाऱ्या काही अनवट गोष्टी तुम्हालाही बघायला मिळतात, हे ईशा टूर्सचं वैशिष्ट्य. अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, हिमाचल आणि अंदमान, कच्छचे रण आणि आपलं कोकण इथली अनएक्सप्लोर्ड ॲडव्हेंचर्स अनुभवायचे असतील तर ईशा टूर्स हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि हे लाखो पर्यटक मित्रांचं मत आहे. This was our first group tour and it was best with Isha. We really thoroughly enjoyed the tour. और जो इतना जगह घूमे कि हम लोग सब लोग बोल सकते हैं कि भारत में ऐसी जगह है और मैं वहां जाके आई हूँ. If I'm asked to rate Isha Tours or give marks to Isha Tours, I would give 11 out of 10. And this is not an exaggeration. When it comes to such beautifully organized offbeat tours, they are the best in the business. Isha Tours has made our Ladakh visit so memorable that for any age, whether you are young or old, must come through Isha Tours if you really want to enjoy Ladakh. जुले माझ्या 50व्या ट्रिपचा मला जितका नाही आनंद झाला तेवढा आनंद ईशाला झाल्यासारखं वाटलं होतं. त्यांनी तो सत्कार केला, मला क्राऊन चढवला वगैरे वगैरे. इट वॉज रेअर ऑफ द रेअरेस्ट इव्हेंट्स इन माय लाइफ. आई थैंक ईशा फॉर दैट. और ईशा वालों ने बहुत अच्छा ख्याल रखा, बढ़िया खाना खिलाते हैं, बढ़िया साइट सीइंग कराते हैं और शाम को टाइम पर चाय भी. ईशा टूर्स, ये दिल मांगे मोर. ईशा टूर्स जिंदाबाद. ईशा टूर्स जिंदाबाद. देशांतर्गत मिळवलेल्या या अनुभवानंतर ईशा टूर्सचा पुढचा टप्पा होता अर्थातच इंटरनॅशनल टूर्सचा. जगातले कमीत कमी 100 देश फिरावेत आणि तिथे आपल्या पर्यटकांना घेऊन जावं, हे आत्मारामचं स्वप्न आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत त्यातले 70-75 देश झालेही आहेत. तो तुम्हाला सहलीला नाही तर घेऊन जातो ते स्वप्नांच्या गावात. युरोप, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया खंडातल्या कोणीही न धुंडाळलेल्या वाटा ईशा टूर्सनं शोधून काढल्या आहेत. बॉर्निओ आयलँड सारख्या निसर्ग संपन्न पण दुर्लक्षित प्रदेशात भारतीय पर्यटकांची पहिली सहल घेऊन जाणाऱ्या ईशा टूर्सचा तिथल्या पर्यटन मंत्रालयानं गौरव केलाय. पहिलेपणाचे असे अनेक विक्रम
ईशा टूर्सच्या नावावर नोंदले गेलेले आहेत. नव्याचा ध्यास असलेले हजारो पर्यटक दरवर्षी ईशा टूर सोबत जोडले जातात आणि भारावल्यासारखे पुन्हा पुन्हा त्यांच्यासोबत सहलींचा आनंद घेतात. तुम्हाला तुमच्या स्वप्नात असं एखादं ठिकाण दिसत असेल जे कुठे आहे ते तुम्हाला ठाऊक नाही, पण ते तुम्हाला खुणावतंय, तर लगेच ईशा टूर्सशी संपर्क साधा. कदाचित त्यांच्या टूर डेस्टिनेशन्समध्ये ते असण्याची शक्यता आहे.